नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने देशभरात अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. होय, आपण बोलतोय अचानक रद्द झालेल्या नीट UG 2026 परीक्षेबद्दल. मला माहिती आहे, हे ऐकून सध्या तुमच्या मनात कितीही गोंधळ असेल, तर यामागे नेमकं कारण काय आणि आता पुढे काय करायचं? चला थेट मुद्द्यावर येऊया. खरं सांगायचं तर हा निर्णय म्हणजे लाखो विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठा धक्का आहे. रात्रंदिवस केलेला अभ्यास, मित्रांना भेटणं बंद करून दिलेली ती असंख्य मॉक टेस्ट्स, तो प्रचंड ताण आणि अचानक बातमी येते की परीक्षाच रद्द झाली. तुमची ती वर्षभराची मेहनत अचानक कुठेतरी थांबल्यासारखी वाटत असेल, हो ना? ही निराशा, हा राग सगळं अगदी स्वाभाविक आहे आणि आज आपण याचीच दखल घेणार आहोत. आता पहा, सध्या सोशल मीडियावर ना अफवांचं अक्षरशः पीक आलंय. कोण काय सांगतंय, कोण काय, पण आपल्याला या गोंधळात पडायचं नाहीये. म्हणूनच परिस्थितीचं अगदी खरं चित्र समजून घेण्यासाठी आपण थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTAच्या 12 मे 2026च्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकावरच लक्ष देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पूर्ण खात्री वाटेल की इथे मिळणारी माहिती 100% खरी आणि अधिकृत आहे. तर NTAने त्यांच्या पत्रकात अगदी स्पष्ट शब्दात काय म्हटलंय? सध्याची परीक्षा प्रक्रिया अशीच चालू ठेवता येणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर 3 मे रोजी झालेली परीक्षा तशीच पुढे नेणं अजिबात शक्य नव्हतं. कारण कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना तपासात असं आढळून आले की या प्रक्रियेत काही गंभीर गैरप्रकार झालेत आणि त्यामुळे ती संपूर्ण प्रक्रियाच सदोष ठरलीय. आता तुम्ही म्हणाल, मग परीक्षा थेट रद्दच का केली? तर इथे विचार करा, एक अयोग्य परीक्षा विरुद्ध न्याय्य फेरपरीक्षा. जर पेपर खरोखरच लीक झाला असेल किंवा सिस्टममध्ये गडबड झाली असेल तर त्याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो? अर्थातच तुमच्यासारख्या प्रामाणिकपणे वर्षभर घाम गाळणाऱ्या विद्यार्थ्यांना, बरोबर? स्पर्धा मग समान पातळीवर राहतच नाही. म्हणूनच पारदर्शकता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रामाणिक उमेदवारांना योग्य तो न्याय देण्यासाठी फेरपरीक्षा हाच एकुलता एक योग्य मार्ग होता. आणि हा विषय त्यांनी किती गांभीर्याने घेतलाय हे त्यांच्या तपासात्मक पावलांवरून दिसून येतं. NTAला केंद्रीय संस्थांकडून आणि तपास अधिकाऱ्यांकडून काही अत्यंत महत्त्वाचे इनपुट्स मिळाले आहेत आणि त्या आधारावर ही गोष्ट छोटी नाहीये. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण थेट CBIकडे म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आलंय. म्हणजे यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी खूप ठोस पावलं उचलली जात आहेत, हे नक्की. NTAला याची नक्कीच पूर्ण जाणीव आहे की या एका निर्णयामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला किती मनस्ताप आणि थकवा सहन करावा लागतोय. पण त्यांनी त्यांच्या पत्रकात म्हटलंय की हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विश्वासाच्या आधारावर घेण्यात आला आहे. विचार करा, जर तीच सदोष परीक्षा पुढे ढकलली असती तर तुमचा या यंत्रणेवरचा विश्वास कायमचा उडाला नसता का? म्हणूनच हा कठीण निर्णय शेवटी तुमचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठीच घेण्यात आलाय. व्यावहारिक माहिती, उमेदवारांसाठी आवश्यक बाबी. आता सगळ्यात मोठा प्रश्न जो तुमच्या मनात घोळतोय की आता पुढे काय? चला NTAने दिलेल्या काही प्रशासकीय आणि व्यावहारिक बाबींवर नजर टाकूया. खरं तर ही माहिती खूप मोठा दिलासा देणारी आहे. ऐका, तुम्हाला पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची अजिबात गरज नाहीये. तुमचा आधीचा सगळा डेटा आणि उमेदवारी पुढे तशीच ग्राह्य धरली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा कोणतीही फी भरावी लागणार नाही. एवढंच नाही तर तुम्ही जी फी आधीच भरलीये ती सुद्धा तुम्हाला रिफंड केली जाईल. त्यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार येणार नाहीये, हे निश्चित. एक गोष्ट मात्र मी आवर्जून सांगेन, अशा काळात अफवा वाऱ्यासारख्या पसरतात. त्यामुळे चुकूनही सोशल मीडियावर येणाऱ्या कुठल्याही असत्यापित माहितीवर विश्वास ठेवू नका. परीक्षा कधी होणार, नवीन ॲडमिट कार्ड कधी येणार, या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त NTAच्या अधिकृत वेबसाईटवरच तपासा. पॅनिक होऊ नका. मानसिकतेत बदल, थकवेकडून नव्या संधीकडे. आता हे सगळं प्रशासकीय झालं, पण आपण जरा तुमच्या मनस्थितीवर बोलूया. मला माहिती आहे की पुन्हा एकदा तीच परीक्षा देणं मानसिकदृष्ट्या किती भयानक असू शकतं. खूप थकवा येतो, वैताग येतो. पण हीच ती वेळ आहे जिथे आपल्याला आपली मानसिकता थोडी बदलावी लागेल. या थकव्याकडे एक नवीन संधी म्हणून बघायला हवं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पेपर कदाचित लीक होऊ शकतो, सिस्टीममध्ये गडबड होऊ शकते, पण तुमची मेहनत ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही जो प्रामाणिक अभ्यास केलाय, जे ज्ञान मिळवलंय, ते तुमचं स्वतःचं आहे आणि ते तुमच्याकडून कोणीही चोरू शकत नाही. खरं तर या रिनीटकडे तुम्ही एक सकारात्मक संधी म्हणूनही पाहू शकता. तुम्हाला आता उजळणीसाठी म्हणजेच रिव्हिजनसाठी थोडा अतिरिक्त वेळ मिळालाय. जे विषय तुम्हाला थोडे कठीण वाटत होते त्यांवर काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
आणि कोण जाणे, कदाचित या वाढीव वेळेमुळे तुमचा अंतिम स्कोअर आधीपेक्षा जास्त चांगला येऊ शकेल. होय की नाही? चला, तर मग आत्ताचा तुमचा ॲक्शन प्लॅन काय असावा? 1. सोशल मीडियावरील अफवांना घाबरून जाणं लगेच थांबवा. 2. आपल्या नेहमीच्या दैनंदिन अभ्यासाच्या रुटीनमध्ये पुन्हा परत या. 3. सरावासाठी जास्तीत जास्त मॉक टेस्ट्स सोडवायला सुरुवात करा. आणि 4. जे सर्वात महत्त्वाचं आहे, ह्या दबावाखालीही तुमची मानसिक कणखरता टिकवून ठेवा. कारण लक्षात ठेवा, अंतिम यश त्यांनाच मिळतं जे अशा कठीण प्रसंगातही डगमगत नाहीत. तर मित्रांनो, आपण आता या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. ही सर्व अधिकृत माहिती पाहिल्यानंतर एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो. सुरुवातीचा धक्का आणि मनस्ताप क्षणभर बाजूला ठेवला तर खऱ्या न्यायासाठी आणि पारदर्शकतेसाठी हे पाऊल उचलणं खरोखर आवश्यक होतं का? यावर नक्की विचार करा. आता आपलं संपूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित करा आणि तयारी सुरू ठेवा. या विश्लेषणात माझ्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.